7 नंतर जे गडबड चालू झाली ना, हे तर आम्ही लिटरली कधी इमॅजिनच नाही केलेलं. म्हणजे कॉफीचा डब्बा 7 वाजता उडाला आणि पूर्ण कॉफी पडले. आम्ही बघायचो सेलिब्रिटी लोकांसोबत जसं फोटोज काढायला जातात लोक, तर आज भले आम्ही सेलिब्रिटी नाही होत, नाही आम्हाला व्हायची इच्छा आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू टीपीस व्लॉग यासाठी थोडा लवकर चालू करतोय कारण का आज संडे आहे. आता थोडा टायमानंतर जाईल, आता 3-3:30 वाजलेत. तर संडेच्या आधीचं प्रिपरेशन तुम्हाला दाखवायचं आहे, जे आमच्या घरी होतं थोडंफार. तर आता बाय नाही आहे, सो पास्ता बॉईल करायला टाकलाय आणि पप्पा इथे कॉर्न पील ऑफ करतात डेलीचा. त्याच्यानंतरला आता मम्मीनी कॉर्न थोडे बॉईल पण केलेत आणि हे पास्ता आता आम्ही बॉईल केला एवढा. आता अजून एक राऊंड टाकायचा आहे आणि हा पास्ता बाहेर काढायचा आहे. हे डेलीचं काम असतं संडे स्टार्टिंगचं, नाही तर ही सगळी कामं शॉपवर होतात. बट शॉप आज सकाळी बंद असतं, सो म्हणून हे आता घरीच केलं आहे. तर सर्व ऑलमोस्ट रेडी आहे. मटेरियल घेतलं आहे, पास्ता बॉईल केला आहे पूर्ण, हे टब भरलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पण आहे कॉर्न बॉईल केले आहेत. आता इथून डायरेक्ट शॉपवरती पहिला जाईल, हे सामान मी ठेवणार, त्याच्यानंतरला मग आपण प्रणालीला घ्यायला जाऊ. सो आता डे स्टार्ट करूया आपण. आता थोडं सामान ठेवलंय तिकडे मी जाऊन आधीच. आता पनूला पण पिक केलंय, दोघं पण चाललोय. आता बघू, आज बाहेर गेले, ती बोलले 5:30 पर्यंत येते मी. त्याच्या आधी काय जास्त एकदम रश नको व्हायला, नाहीतर परत धावपळ होणार. बघू, कालचा दिवस तर मस्त गेलाच, खूप म्हणजे खूप भारी, आणि सगळ्या अनएक्सपेक्टेड गोष्टी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितल्याच असाल. आजचा दिवस बघूया कसा जातोय. पोहोचू शॉपवरती आणि मग लेट सी काय होते आज. तर आता आम्ही दोघं पण पोचलोय आणि 15-20 मिनिटानंतर आता 5:30 वाजायला आलेत. पहिलीच ऑर्डर आले पेरी पेरी पास्ताची. तो आता स्टार्ट करतो मी बनवायला, तोपर्यंत पनू भाजी वगैरे कटिंग करून घेईल. बघू शकता आत्ताच पोचलोय आणि कॉफी आज पूर्ण ऑइली होते, तर घरी जातं चेंज करतं कारण का पूर्ण अंगाला सगळे विषय होतात आले आल्यानंतर सगळेच चाललंय, पण कांड व्हायचा तो झालाय माझ्यासोबत. आणि सगळ्या मॅगीचे ऑर्डर्स चालू आहेत. पास्ताचं बाय मॅनेज करते, बघू शकता तंदूर मॅगी पूर्ण टोप भरून आहे. टोप काय बोलतात त्याला, कढई कढई भरून पूर्ण केलेली आहे तंदूर मॅगी. 3 आहेत एकत्र. आणि माझ्या कॉफीच्या ऑर्डर्स पण चालू आहेत. आता थोडा टाइम भेटला, 8:45 होत आल्यात. मस्तपैकी काम चालू आहे. मी निद्रा चाळके, मी आले पवईवरून. मी भरपूर रेंज बघायचे यांचे, म्हणून मी भरपूर लांबून इथे आले. भरपूर छान आहे यांचं जेवण आणि आवडलं मला सगळं. सगळं पास्ता नाही. थँक्यू. आता 9:30 वाजून गेले, मला लागले भूक. थोडा रस आता कमी आहे, सो घरी जेवायला जातोय. आईस्क्रीम लागतो भेटू जेवण झाल्यावर परत शॉप मध्ये. दिवसाचा एंड होतोय. खूप म्हणजे खूप भारी होता दिवस, यासाठी की आल्यावरती थोडा म्हणजे आम्ही टायमात पोचलो आज. सर्व रेडी झालेलं, त्यानंतरला थोडा ऑर्डर चालू झाल्या. 7 वाजेपर्यंत खूप म्हणजे खूप शांतमध्ये झालेलं. 7 नंतर जे गडबड चालू झाली, गडबड नाही बोलू शकत, पण एकाच टायमाला मल्टिपल ऑर्डर्स आणि लिटरली 7 ते 9 वाजेपर्यंत नॉनस्टॉप ऑर्डर चालू होत्या. कॉफी मॅगी परफेक्टली चाललेलं. त्याच्यामध्येच एक मुवमेंट असा, म्हणजे पवईवरनं काही छोट्या मुली आलेल्या, ज्या प्रणालीचा व्हिडिओ खूप टायमापासून बघतात, आणि ते जेव्हा पण व्हिजिट करायचे त्यांना नेमकं म्हणजे पास्ता भेटायचा नाही किंवा डिले झालेला असायचा, जास्त रस असायचा. तर फायनली आज ते आले आणि त्यांनी काय काय ट्राय केलं. मॅगी त्या लिटरली थोडं आठवत नाहीये त्यांनी काय ट्राय केलं, बट आय थिंक सो पेरी पेरी मॅगी किंवा पास्ता आय थिंक काहीतरी होतं त्यांचं. कॉफी मला माहिती आहे कारण का कॉफी मी दिली त्यांना, ओरिओ दिली आणि नॉर्मल कोल्ड कॉफी दिली, आणि खूप आवडली त्यांना. त्यांनी रिव्ह्यू पण आम्हाला दिलाय. आणि त्याच सोबत मेन म्हणजे त्यांना हिच्यासोबत फोटो सुद्धा काढायचा होता, सो ते थांबले. त्यांनी थोड्या नंतरला हिच्यासोबत फोटो सुद्धा काढला आणि खूप आनंद झाला त्यांना की टाइम भेटला. थोडा टाइम गेला कारण का ऑर्डर्स चालू होत्या, सो पप्पा त्यांना बोलले थोडा वेळ थांबा. 15-20 मिनिटं ते लोक थांबले. त्याच्यानंतरला हिच्यासोबत त्यांनी फोटो काढला. तर हे फोटो कोणीतरी आपल्यासोबत काढणं, हे तर आम्ही लिटरली कधी इमॅजिनच नाही केलेलं. म्हणजे ही जर्नी यासाठी चालू करायचा आमचा मेन मोटिव्ह हाच होता की एकतर बिझनेस, सगळ्यात पहिलं म्हणजे स्वतःचा बिझनेस आम्हाला करायचा होता. त्याच्यानंतरला सोशल मीडिया चालू करायचं. सेकंड रिझन म्हणजे आम्हाला ही गोष्ट माहित होती की जे माझं लोकेशन आहे तिकडे
तेवढा क्राऊड नाहीये जेवढा मला हवा होता. आणि जे माझे प्रोडक्ट आहेत ते लवकर त्या क्राऊड पर्यंत पोहोचावे किंवा नियरला माझ्या रील्स सगळ्यांना समजाव्या. आणि स्टार्टिंगला आमच्या दोघांच्या डोक्यात एवढंच होतं, भांडूप वगैरे कांजूरपर्यंत ती लोक इकडे यावी, त्यांना कळावं. कशा कशा हळूहळू रील्स व्हायरल होत गेल्या. मग पहिला कस्टमर आमचा मुलुंडवरनं आला, नंतरला ठाणा, मग पवई, घाटकोपर, असे एक 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 येत गेले. लिटरली कोणी नाऊरवरनं जर येत असेल किंवा भांडूप वेस्टवरनं जर येत असेल स्टार्टिंगला, तर एवढं भारी वाटायचं की आत्ता पण वाटतं. आत्ताही असं नाही की कोण अजून लांबून येतं, तर आत्ताही कोणी जेव्हा पण सांगते ना तुमचे रील्स बघून आलोय, जाताना चांगले रिव्ह्यूज देतात, खूप भारी वाटतं. खरंच एक्सपेक्ट बिलकुल पण नव्हतं केलेलं की पुण्यावरनं येतील, पनवेलवरनं येतील, आणि आता ते येत आहेत. आणि त्याहून पण मोठं की जसं जसं आम्ही बघायचो सेलिब्रिटी लोकांसोबत जसं फोटोज काढायला जातात लोक, तर आज भले आम्ही सेलिब्रिटी नाही होत, नाही आम्हाला व्हायची इच्छा आहे. आम्ही जसा आमचा बिझनेस आहे, आम्हाला फक्त बिझनेस ग्रो करायचा आहे. बट असे जेव्हा मुवमेंट्स येतात ना की कोणी आपल्यासोबत फोटो काढतं, कोणी आपल्याला ॲप्रिशिएट करतं, ते लिटरली यार आजपर्यंत म्हणजे हे तर ऍक्सेप्ट केलंच नव्हतं. एवढं माहित होतं की काहीतरी आपण करू, आपण जगाच्या कानाकोपऱ्यात आपला बिझनेस घेऊन जायची याची खूप इच्छा होती. पण अजूनपर्यंत आम्ही कुठेही ब्रांच नाही टाकले, तरी पण असं वाटतं की आपल्या पुण्यात ब्रांच आहे, पुण्याच्या लोकांनी आपली टेस्ट केली, पनवेलला केली, कोपरखेरणे, असं लांब लांब पर्यंत लोकांनी केले. आज पण मी युट्यूबला बघतो, युट्यूबला आमच्या काय काय याला असतात असे लव्ह फ्रॉम कर्नाटक, लव्ह फ्रॉम दुबई, असे लव्ह फ्रॉम USA, असे काय काय व्हिडिओजला आहेत कमेंट. तर असं त्यांचं त्याच्यावरती पण त्यांचं म्हणणं असतं की आम्ही जेव्हा पण मुंबईला येणार त्या टायमाला तुमच्या शॉपला नक्की व्हिजिट करणार. सो खरंच तुमचं सर्वांचं जेवढं बोलू तेवढं थँक्यू कमी आहे. पण खरंच थँक्यू, तुमच्या सपोर्टमुळे आज एवढं सगळं पॉसिबल आहे. आणि त्याचसोबत जे कधी कधी होतं असं जास्त रस असेल बोलण्यामध्ये, कधी गडबड होते किंवा टेस्टमध्ये जर गडबड होत असेल, तर जसं नेहमी सांगतो, हक्काने या. 4 शिव्या घाला आम्हाला तेव्हाच की अरे काय रे काय केलंस, आम्ही सुधारून देऊ. पण उगाच रॉंग माइंडसेट ठेवून की ह्यांनी असं केलं, हे फक्त रील्समध्ये दाखवतात, तर तसा माइंडसेट घेऊन जाऊ नका. कारण का तुम्ही जर टाइम काढून येताय तर आमची पण खूप इच्छा आहे तुम्हाला बेस्ट द्यावं. पण जेव्हा जास्त रस असतो, एका टायमाला मल्टिपल ऑर्डर असतात, तुम्ही स्वतःहून येऊन बघितल्यात आमचं शॉप कसं आहे. म्हणजे इथे आम्ही थोडंफार जरी हल्लो किंवा गडबड केली तर सगळं नुकसान होतं. आज पण मी स्टार्टिंगला जशी ऑर्डर आली, मी कॉफी फटकन भरायला गेलो, हात ऑइली होता, सटकली ती थोडीशी, चमचावर कॉफी पण पूर्ण माझ्या अंगावर उडाली. त्याच्यानंतरला इकडे ब्राउनी आम्ही क्रश करत होतो, ब्राउनीच्या नॉनस्टॉप पप्पा ऑर्डर मागत होते, त्या टायमाला ब्राउनीचा धक्का लागला, ब्राउनी खाली पडली. तर या सगळ्या गोष्टी ना खूप गडबडीत होतात, तरी पण आम्ही कसं तरी मॅनेज करतो आणि ऑर्डर कम्प्लीट करून निघायला बघतो. तो या सगळ्या गोष्टी आहेत, तर प्लीज समजून घ्या आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि भेटू आपण. आता उद्या वीक चालू होतोय आणि तसंच पुढचा महिना, हा महिना थोडे आमचे ट्रिप्स असतील, कारण का आमच्या दोघांना जेवढा बिझनेसचा किडा आहे त्याच्यापेक्षा जास्त ट्रॅव्हलचा किडा आहे. सो बिझनेस सोबत आम्ही ट्रॅव्हल आमचं कधीच सोडणार नाही, काही झालं तरी. सो थोडंफार का नव्हे ना आमचं ट्रॅव्हल चालू असेल. आता मे महिन्यात जे पण प्लॅन होते सगळे फ्लॉप झाले, पण पावसाळ्यामध्ये होणार आहेत. सो जास्त मोठे नाही आहेत, छोटे छोटे शॉर्ट ट्रिप आहेत, ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो जर कोण लांबून येत असेल तर प्लीज इन्स्टा वगैरे चेक करा किंवा डीएम करा, मेसेज करा आणि त्यानंतरला व्हिजिट करा. तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.